सर्वांना. मी ज्योतिका बोलते. तर काल काय काम केले मी ते तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे काल किती एकदम धुमाळा उडत होतं, बाहेर पण जायला येत नव्हतं, म्हणून मी आज खालच्याच रूममध्ये व्हिडिओ बनवते. आणि काल खाली पण यायला येत नव्हतं, तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. आणि किचनच्या समोरच होतं ते धुमाळा, म्हणजे पाईप ते टाकायचं होतं, एकदम खोदलेलं होतं खोल. आणि त्याच्यामुळं माणसं पण लई होती, म्हणून यायला पण येत नव्हतं. तुम्हाला दाखवून व्हिडिओ म्हटलं नव्हतं, व्हिडिओ पण बनवू शकत नव्हते मी, म्हणजे दाखवायला जमत नव्हतं व्हिडिओमध्ये पण. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे काय काय काम केलं आणि काय काय नाही ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता बघू, तुम्हाला मी दाखवते काल काय, म्हणजे 2 दिवसात काय काय काम केलं आहे आणि काय काम होतं धुराळ्याचं. म्हणजे लई धुराळा उडत होतं, खिडकी लावलं तर पण आज नाही, म्हणून पण मी खालच्या रूममध्ये बनवते काय काय काम केलं. चला दाखवते. म्हणजे हे बोळ होतं इथं, हे बोळ होतं इथं. ह्या बोळामध्ये म्हणजे अटॅच बाथरूम आणि दोन्ही ह्या आंघोळीचं आणि संडास बाथरूमचं मध्ये केलेलं आहे. आणि ह्याला रूममधून रस्ता काढला आहे, म्हणून हो का हे समजा असं काम. अजून भांडा पण इथं बसवायचं आहे, काय आणून ठेवलेत. तर वट्टा पण केलेत, हे बघा किचन वट्टा पण केलेत. हे किचन वट्टा आणि ते म्हणजे बाथरूमचं काल केलेलं परवा. किचन वट्टा म्हणजे ते बाथरूमचं आणि किचन वट्ट्याचं परवा दिवशी केलेलं होतं. तर काल समजा हे गाडा पडलं होतं, मी खाली यायला येत नव्हतं, तर इथं पण यायला लई खड्डे होते. आज बघा गाडी गडबडी फाय तर मग आणायची का माणूस गाडीमध्ये समजा माल भरून ठेवलेल्या. वरी पाण्याची टाकी पण बसवली त्यांनी. आणि कालच समजा म्हणजे परवा दिवशीपासून समजा कामं पटापट करायला लागल्यात. 2-3 दिवस झाले येऊन त्यांनी पुण्याहून. परत त्यांना जायचं असते म्हणून. पहिला आमच्याकडेच राहत होते, त्यांना नव्हतं सेपरेट म्हणून. हॅलो नमस्कार सर्वांना, मी ज्योती कांबळे बोलते. बघा मी कालचं तुम्हाला म्हणजे काल तुम्हाला दाखवते म्हणतं ते काल दाखवले नाही काय काय काम चालू आहे. तर ते कालचं काम म्हणजे आज तरी थोडं म्हणजे काम संपत आलं आहे, तेच दाखवते. काल तर लईच खड्डे आणि हे होते, पाईप पण टाकायचं होतं. तर तुम्हाला मी ते काम दाखवते काय काय केलं 2 दिवसात ते दाखवते. काय प्रॉब्लेम नाही, कधी येत नाही, तिकडचं पाणी इकडं नाही आलं तरी चालतं. पडले होते, मग सकाळी भांडी पण घासून ते कामावर गेलेले होते, म्हणून आता भांडी पण घासायची आहेत. तरी बेसिनमध्ये अजून पण थोडे आहेत, हे घासून घेणार आहे. मग कामाला जायचं टाईम होतं तर म्हणून आवरून करून कामाला जाणार आहे. दूध तापवून सकाळी तापवल्यात दूध. टाकलं बंद केले. आता एवढे भांडे घासून घेते, थोडे काही तर संध्याकाळी कंटाळा येते. बंद कर जरा. 5 मिनिट थांब. एवढे मोठे आता लावायचे राहिले रॅकमध्ये. फुलं पण आणल्यात, फ्रीजमध्ये ठेवल्यात म्हणजे सुकवून. फुलं पण ओवायचं आहे. ते फुलं पण आता बघू केव्हा टाईम भेटते केव्हा फुलं ओवते ते बघू. आता कोण फुलं ओवू लागते, म्हणजे आहेत माणसं घरामध्ये समजा कोण फुलं ओवू लागते. 2 कलरची फुलं आणून ठेवल्यात. आज त्यांचं पण सांगते, आज ते निवांत आज टेन्शन नाही काही नाही. म्हणजे 2 दिवस झाले टेन्शन नाही, निवांत सांगते ते 2 दिवस झालं तसलं टेन्शन घेत नाही.
की हा 2 दिवस तर म्हणजे सण तर चांगलं चाललं आहे. सणामध्ये भीती वाटत होती. सणामध्ये सणाच्या पहिलं तर किती किरकिर करायची ती मला तर नव्हत्या. सणामध्ये इतकी भीती वाटायची. सणामध्ये कुठं भांडण करतात ते जाणून असं पण त्यांनी बाहेरच आहेत सध्या. पण तुम्हाला मी बाहेरच आहेत सध्या पण तुम्हाला दाखवते. नको त्यांना दाखवायचं पण कधी ना कधी त्यांना दाखवणार आहे तुम्हाला. चहा करायचा आहे, काम करायला त्यांना चहा करायचा आहे. 4 कप चहा बनवते मी. चहा बनवते. तर चहा बनलंय आता. मग बाहेर द्यायचं त्या माणसांना चहा काम करायच्या. चहा देते, मला पण कामावर जायचं आहे. तुकाराम मामा कट तुकाराम चहा दिले मी बनवून आता देऊन ठेव. भांडी पडतच असतात दिवसभर. काय नाही चालले कामावून आल्यावर नंतर घरामध्ये अजून काम असते. संध्याकाळचं स्वयंपाक असते. थोडं मला पण आल्यावर थोडं थकून येते मग थोडं आराम करते, पुन्हा स्वयंपाक करते. अजून काय राहिलेले झाडले ते संध्याकाळी साफसफाई करावं लागेल. काम म्हणजे आज काम झालं राहिलं कचरा त्या काय असलेलं समजून भरावं लागेल. साफसफाई आज करावं लागेल. उद्या अजून लवकर काम होते. संध्याकाळी साफसफाई करून घेतलं का लवकर उठल्या थोडं काम नसल्याने करून कामावर पण जायला सोपं वाटतं. नाही आता काम करून टाकून घरातून जायला म्हणजे घरातलं एक बार करून गेलं का कामावर पण निवांत राहतं माणूस. घराचं काम आहे असं वाटत नाही. म्हणून रात्री आलं का समजू जे आहे ते काम करून घेणार आहे. सकाळी उद्या लवकर कामावर. आज व्हिडिओ बनवण्यासाठी मला थोडं उशीर झालं. 5 मिनिट म्हणजे जाईपर्यंत 10-15 मिनिट होते. तरी फोन बिन येईल त्यांचं भाभींचं म्हणून लवकर जाणार आहे. म्हणजे चार्जिंग पण नाही मोबाईलमध्ये. चार्जिंगला लावून मोबाईल जाणार आहे. मोबाईल सोबत नेणार नाही. म्हणजे चार्जिंग भरून ठेवणार आहे. संध्याकाळी पण लागते बघायला. म्हणजे आल्या बघत असते मी. मला कोण कमेंट केल्यात, किती लोकांनी बघितल्यात असं बघत असते. म्हणून मी व्हिडिओ सोडते आणि चार्जिंगला लावते आणि मी कामावर जाणार आहे. मग येईपर्यंत आल्यावर बघत असते किती लोकांनी बघितल्यात, काय कमेंट केल्यात असं मी बघत असते. म्हणजे इतकं मेहनत करून टाकते म्हटल्यावर मला पण वाटतंय ना कोण बघितले काय नाही वाटतंय. आणि कमेंट पण काय केले म्हणजे मी रिअलमध्ये टाकते, ओरिजिनल व्हिडिओ टाकते. लोकांसारखं फेक काहीच नाही माझं. किती व्हायल्या बघा. हे बघा मला पसीना गरमी बोलल्या. तसली गरमी तर व्हायल्या. आता झालं मला कामाचं टाईम. माझं कामावर जायचं. तर आता उद्या बनवू व्हिडिओ. म्हणजे उद्याच्या पण व्हिडिओमध्ये मी म्हणजे उद्या काय बनवणार आहे व्हिडिओ ते तुम्ही नक्की बघा. म्हणजे दररोज असंच व्हिडिओ बघत जावा. मला पण टाकायला म्हणजे टाकावं असं वाटतंय. तुम्ही दररोज बघलालो म्हणून मला पण टाकावं वाटतंय. तुम्ही दररोज बघा, छान कमेंट करा, त्याची रिप्लाय पण मी देईन. आणि
दररोज मला कमेंट पण करा, छान वाईट कमेंट करू नका. तसं मीच पहिलेच परेशान आहे, तुम्हाला तर माहिती आहे, सर्वांना तुम्हाला माहीत आहे. कमेंट छान करा, वाईट कमेंट करू नका. तर एक मी सांगितलेलं आहे, इंस्टाग्रामवर पण भरपूर लोक मला कमेंट करत होते, ज्योती तुम्ही इतके का नाराज असतात, त्यांना पण कळू द्या. तर माझे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण कळू दे, प्रत्येक लोकांना कळू दे मी इतकी का नाराज असते, असं कळू दे. म्हणजे माझे व्हिडिओ फर्स्टपासून बघितलं का तुम्हाला कळेल. मी फर्स्टपासून ओरिजिनल रिअलमध्ये जे आहे ते सांगते तुम्हाला. तर भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.